तुम्हाला माहिती आहे का, आपण एखादा चित्रपट पाहतो, त्या चित्रपटाचा कथेचा संदर्भ लागतो आपल्याला, ती स्टोरी बेस कुठं ना कुठं संबंधित आहे असं आपल्याला त्यावेळेला वाटतं. आपण पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करतो, पण नक्की त्यावेळेला सांगू शकत नाही. आधीच्या काळामध्ये नवी कथा घेऊन त्याच्यावर चित्रपट बनवला जायचा. पुन्हा काही वर्षानंतर तीच कथा घेऊन पुन्हा नव्याने चित्रपट बनवायचा किंवा त्या मुख्य कथेमध्ये थोडाफार बदल करला जायचा आणि एका नव्या ढंगामध्ये एक नवा चित्रपट आणला जायचा. ह्या सर्व प्रक्रियेला आपण रिमेक असे म्हणतो. राम राम मंडळी, फिल्मी चक्कर मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी विनायक बेंद्रे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. मंडळी, शाहरुख खान यांचा पहिले हा चित्रपट आपण बऱ्याच जणांनी पाहिला असेल. अमोल पालेकर दिग्दर्शित, मूळची राजस्थानी लोककथावर आधारित आहे. 1973 साली आलेल्या दुविधा या चित्रपटाची ही कथा आहे. त्यावेळचे प्रसिद्ध दिग्दर्शक मनी कौल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. वाह रे पट्टे, शाबाश. तुझ जैसे सच बोलने वाले को इन मूर्ख लोगों ने कितना हैरान किया. दुविधा हा चित्रपट हिंदी असला तरी ह्या चित्रपटाची भाषाशैली ही संपूर्णपणे राजस्थानी आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास, एका व्यापाराची नववधू ही लग्नानंतर पतीसह सासरी निघालेली असते. ते विश्रांतीसाठी एका वटवृक्षाखाली थांबतात. संयोग की बात है कि बरगद के इस पेड़ के अंदर एक भूत का निवास था. त्या वटवृक्षाखाली असणारे भूत नववधूकडे पाहून आकर्षित होते. सासरचे आणि पतीचे जीवन हे पैसा कमवणे असल्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पती परदेशी पैसा कमवण्यासाठी निघून जातो. विवाह के खर्च का सारा हिसाब समझाकर मुझे इसी तीज को सवेरे दिसावर के लिए रवाना होना है. ही गोष्ट त्या भूताला कळते. तो भूत पतीचे रूप धारण करून त्या हवेलीमध्ये प्रवेश करतो. भूत ने लड़के की बोली, चाल व उसके स्वभाव की जानकारी प्राप्त करते हुए मन ही मन सोचा कि यदि सेठ के पुत्र का हूबहू रूप धरकर वह सवेरे ही हवेली में घुस जाए तो 5 साल तक कोई पूछने वाला नहीं, दुल्हन तक उसे पहचान नहीं पाएगी. महात्म्याच्या वरदानाने रोज सोन्याच्या 5 मोहरा देतो असे सेठजीला सांगून तो पती समान राहू लागतो. आप मेरी बात भी तो सुनिए. मुझे रास्ते में समाधि लगे एक महात्मा के दर्शन हुए. सारी देह पर दीमक चिपकी हुई थी. मैंने सावधानी से दीमक उतारी, स्नान कराया, खाना खिलाया. तब महात्मा ने खुश होकर मुझे वरदान दिया. सवेरे पलंग से नीचे उतरते ही मुझे 5 मोहरें हमेशा मिलती रहेंगी. काही दिवसानंतर पत्नी गर्भधारण राहते. पर आज तो दिन उगते ही एक खास पड़ोसी ने पुख्ता खबर दी कि बहू के तो संतान होने वाली है, शायद बच्चा हो भी गया होगा. ही गोष्ट दूरदेशी असणाऱ्या खऱ्या पतीला कळते आणि तो तडकन आपल्या गावी परततो आणि इथूनच सुरू होते एका नव्या दुविधेला. घर वाले तुम्हें क्यों समाचार पहुंचाएं, किसे पहुंचाएं? यह सुनकर सेठ के लड़के का खून जम सा गया. उनका लड़का तो तीसरे दिन ही बीचरा से लौट आया. भगवान की माया है, खुद सेठ भी देखकर पहचान नहीं सकते. अब पता चला आप कोई दूसरे ही हैं. बॉलिवूडमध्ये चित्रपटांची रिमेक ही कॉन्सेप्ट नवीन नाहीये. प्रत्येक इरामध्ये आपल्याला वेगवेगळे सिनेमे हे रिमेक झालेले दिसून येतील. त्याचप्रमाणे 90च्या दशकामध्ये महेश भट्ट दिग्दर्शित आमिर खान आणि पूजा भट्ट यांचा दिल है की मानता नहीं हा चित्रपट 1956 साली राज कपूर आणि नर्गिस यांचा चोरी चोरी या चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. मैडम, माफ कीजिए मैडम, मुझे आपसे कुछ जरूरी सवालात करने हैं. समय गुजर जाने के बाद सवालात का जवाब नहीं दिया जाएगा. 1994 साली बनवला गेलेला रोमॅन्टिक म्युझिकल ड्रामा असणारा सूरज बडजात्या दिग्दर्शित सलमान खान आणि माधुरी दीक्षित स्टारर हम आपके है कौन हा चित्रपट राजश्री प्रोडक्शनचा 1982 साली बनवला गेलेला नदिया की पार या चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. मराठीतले सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी यामध्ये मुख्य भूमिका केली होती. चंदन, का 2 दिन से तुम्हें ढूंढ रही हैं. का बात है? बात हम पूछते ये सब का हो रहा है. शरदचंद्र चट्टोपाध्याय यांची देवदास ही शोकांतिका अनेक दिग्दर्शकांना भुरळ घातलेली आहे. 1928 साली यावरती पहिला पिक्चर आला.
तो संपूर्णपणे मुकट चित्रपट होता. त्यानंतर 1955 साली बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला दिलीप कुमार, चंद्रा सेन आणि वैजंतीमाला स्टारर देवदास या नावाने चित्रपट बनवला गेला. तोही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. पल भर में सब कुछ खत्म हो गया. वो शादी के रास्ते पे चल दी और मैं बर्बादी के रास्ते. अब एक कभी न खत्म होने वाला नाटक शुरू हो गया. त्यानंतर 2002 साली संजय लीला बन्साळी यांनी शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय यांना घेऊन देवदास याच नावाने चित्रपट बनवला गेला. यामध्ये देवची भूमिका शाहरुख खान, पारूची भूमिका ऐश्वर्या राय आणि चंद्रमुखीची भूमिका माधुरी दीक्षित यांनी साकारली. मानो किसी फरिश्ते ने छू लिया. पैराग सीखना बाकी था, सो सीख लिया. कितनी अजीब बात है. याचबरोबर 2007 साली आलेला रोमॅन्टिक आणि कॉमेडी असणारा गोविंदा आणि सलमान खान यांचा पार्टनर हा चित्रपट 1976 साली आलेला छोटीशी बात या चित्रपटाचा रिमेक आहे. नोट डाउन मेरिलिन. बम्बई में तुम्हें क्या तकलीफ है? नौकरी नहीं मिल रही? जी वो बात नहीं है. भारतपुत्र असे 1970 आणि 80च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचा चित्रपट पूरब आणि पश्चिम. मैं जा सकता हूँ? यूं ही जाना था तो आए क्यों थे? आया आपके बुलावे पे था. जाना अपनी मर्जी से. धन्यवाद. या चित्रपटाच्या कथेवरती 2007 साली नमस्ते लंडन हा चित्रपट रिमेक करण्यात आला. यामध्ये अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका होती. खैर छोड़ो, तुम कहीं की भी रहने वाली हो, रहोगी तो तुम इंडियन ही ना. बॉलिवूडच्या 80च्या दशकातील अँग्री यंग मॅन अशी ओळख असणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा 1978 साली डॉन हा चित्रपट आला. त्यानंतर याच चित्रपटाच्या कथेवरती 2002 ला डॉन या नावानेच चित्रपट बनवला गेला. तोही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यामध्ये डॉनची भूमिका शाहरुख खान यांनी साकारली, तर या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर यांनी केले. जिंदगी से खेलना मेरा शौक है, खेलता हूँ अपनी शर्तों पर. भारतीय चित्रपटात खास करून बॉलिवूडमध्ये चित्रपटांची रिमिक्स सारखे अनेक प्रयोग करण्यात आले. असे बनवलेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरले. त्याचप्रमाणे भारतातील इतर भाषीय चित्रपट घेऊन रिमिक्स बनवण्यात आले. हॉलिवूडच्या काही स्टोरीज घेऊन हिंदी भाषीय चित्रपट बनवण्यात आले. हा विषय स्वतंत्र जरी असला तरी लवकरच या संदर्भातला व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. प्रश्न हा पडतो की चित्रपटांची रिमेक पुन्हा पुन्हा का करावेसे वाटतात? प्रोड्युसर आणि डायरेक्टर यांना मूळच्या असणाऱ्या कथा घेऊन पुन्हा ते नव्याने चित्रपट का बनवावेसे वाटतात? तर याची अनेक कारणे सांगता येते. त्यातील एक कारण म्हणजे आधीच्या काळी म्हणजे मुख्य चित्रपटाची कथा ही लोकांसाठी चांगली ठरली असेल तरी त्यातली पात्रांची निवड ही कदाचित त्यावेळी योग्य नसते. पण कदाचित भूमिका योग्य असेल तरी त्यावेळची असणारी कथा ही लोकांना आपलीशी वाटत नाही. त्यामुळे मुख्य कथा घेऊन पुन्हा काही कालावधीनंतर, काही वर्षानंतर तो चित्रपट रिमेक बनवला जातो. तर तुम्हालाही एखाद्या चित्रपटाचा रिमेक आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुमचे काही मत असतील हे जरूर कळवा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या फिल्मी चक्कर या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओ सहित. मी तुमची रजा घेतो. राम राम मंडळी.